जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती आणि विचंद्र आचार्य की जय। जय बोलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाज सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्र महाराज की जय। बोलो परम पूज्य आचार्य प्रवेक्षण सुंदर सागर जी महाराज की जय। बोलो परम पूज्य मोहदीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। प्रकरणाचा अवधिज्ञान देशावर त्याचे 3 भेद केले होते। त्यातलं देशावधी ज्ञान आणि त्या देशावधीचा विषयभूत जे द्रव्य क्षेत्र कालभाव हे चाललेलं आहे। तर त्यातलं जगने देशावधी ज्ञान द्रव्य क्षेत्र कालभाव सांगितलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या अधिक द्रव्याचं प्रमाण काढण्यासाठी एक ध्रुवहाराचं प्रमाण सांगितलं। ध्रुवहार म्हणजे भागाकार। तो भागाकार कसा आहे? ध्रुव आहे, म्हणजे अवधी ज्ञानाच्या शेवटच्या भेदापर्यंत तो निरंतर चालू आहे, त्यामुळे त्याला ध्रुव असं म्हटलेलं आहे। ध्रुव आणि हार म्हणजे भागाकार। तर त्या ध्रुवहाराचं प्रमाण किती आहे निश्चित हे सांगण्यासाठी अनेक पद्धतीने सांगतात। अपव्यय राशीपेक्षा किती आहे? अनंतपट आणि सिद्ध राशीचा अनंतावा भाग, हे त्या ध्रुवहाराचं प्रमाण। दुसरं सांगितलं मनोद्रव्य वर्गांचे जेवढे भेद आहेत त्याचा किती? अनंतावा भाग। मनोद्रव्य वर्गांचे जेवढे भेद आहेत त्याचा अनंतावा भाग हे ध्रुवहाराचं प्रमाण आहे। आणि तिसरं सांगितलं की कारमान वर्गणीचा जो गुणकार आहे त्याचा पण अनंतावा भाग आहे। मग कारमान वर्गणीचा गुणकार म्हणजे काय? तर ज्या गुणकारांना आपण कारमान वर्गणीला गुणला असताना देशावधी ज्ञानाचा पहिला भेद येतो त्याला समय प्रबोधाची संज्ञा दिली, ते समय प्रबोधाचं प्रमाण येतं। तर त्या कारमान वर्गणीला ज्या संख्येने गुणला असताना येतो त्याला कारमान वर्गणीचा गुणकार म्हणतात। तो कारमान वर्गणीचा गुणकार पण सिद्ध राशीचा अनंतावा भाग आहे, परंतु त्याचा पण अनंतावा भाग हे ध्रुवहाराचं प्रमाण आहे। त्या गुणकाराचा पण अनंतावा भाग हे ध्रुवहाराचं प्रमाण आहे। मग तेव्हा कारमान वर्गणीचा गुणकार कसा काढायचा तर ती पद्धत सांगितली। काय सांगितलं? देशावधी ज्ञानाचे भेद आहेत त्यातून किती कमी करायचे? 2 कमी करायचे आणि जेवढे राहत शिल्लक तेवढ्या वेळेला ध्रुवहार ठेवून परस्पर गुणाकार करायचा, तर तो कारमान वर्गणीचा गुणकार येतो। आता तेच काम सांगितलं होतं। मग देशावधी ज्ञानाचे भेद किती आहेत हे करणं दुसऱ्या तिसरं चाललंय हे सगळं असं ते स्पष्टता ज्यांना झाले तेच हे लावू शकतं सगळं, नाहीतर काय चाललंय काय कळत नाही। आमच्या ज्ञानात सगळी स्पष्टता आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते। जर स्पष्टता नसली तर काहीच कळणार नाही की काय चाललंय सगळं। तर म्हणूनच तसं स्पष्ट तुम्हाला रोज सांगते ना की कारमान वर्गणीचा जो गुणकार आहे तो काढण्यासाठी आपण काय केलं? 2 कमी देशावधी ज्ञानाचे भेद आहेत त्यातून 2 कमी केले आणि तेवढ्या वेळेला ध्रुवहार ठेवून परस्पर गुणाकार केला। आता देशावधीचे भेद किती आहेत? द्रव्य विकल्प, कारण देशावधीचे द्रव्य क्षेत्र काल भावाचं सगळ्याचं प्रमाण समान नाहीये। द्रव्य आणि भाव समान आहेत, क्षेत्र आणि काल वेगळे म्हणजे कमी आहे। तर जेवढे देशावधी ज्ञानाचे क्षेत्र विकल्प त्याच्यापेक्षा अंगुलाचा असंख्यात्वा भाग गुणित एवढे देशावधीचे द्रव्य विकल्प आहेत। द्रव्य विकल्प म्हणजे द्रव्याचे तेवढे भेद। देशावधी ज्ञानाचा पहिला द्रव्य विषय, दुसरा द्रव्य विषय, तिसरा द्रव्य विषय असे किती होणार एकूण? तर जेवढे क्षेत्राचे भेद आहेत त्याच्यापेक्षा अंगुलाचा असंख्यात्वा भागानं गुणायचं, ते आपण काल बघितलं होतं। क्षेत्र विकल्प गुणिले अंगुलाचा असंख्यात्वा भाग। असं का केलं? तर प्रत्येक द्रव्यावरून क्षेत्र बदलत नाही। जेवढे देशावधी ज्ञानाचे क्षेत्राचे भेद आहेत, किती आहे क्षेत्राचे भेद? तर सूक्ष्म निगोर मध्य परास्तकाची जगने अवगाना
आहे तिथून एक एक प्रदेश वाढत वाढत कुठपर्यंत जायचं, लोकापर्यंत. तर तेवढे क्षेत्राचे भेद होणार. निबोध नवलब्धकराच्या अवगाना खणांगुलाचा असंख्यात्व भाग आणि सगळ्यात उत्कृष्ट क्षेत्र काय आहे, विज्ञानाचं लोक आहे. जे उत्कृष्ट देशाविज्ञान पूर्ण लोकाला जाणतं. मग ते सगळे क्षेत्राचे भेद झाले. मग जेवढे क्षेत्राचे भेद आहेत त्याच्यापेक्षा पण द्रव्याचे भेद जास्त आहेत. का तर प्रत्येक द्रव्याचा भेद जिथं बदलतो तिथं क्षेत्राचा भेद बदलत नाही. क्षेत्रामध्ये एक प्रदेश वाढत नाही. अंगुलाचा असंख्यात्वा भाग एवढे द्रव्य विकल्प गेल्यानंतर क्षेत्रामध्ये एक प्रदेश वाढतो. जसं उदाहरणार्थ पुढे आपण अंकगणित घेतलंय. इथं पहिला देशावधीचा भेद झाला, द्रव्य विकल्प. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. अंगुलाचा असंख्यात्व भाग आपण एक 4 घेऊया. तर हे 4 भेद झाल्यानंतर इथपर्यंत क्षेत्र काय राहणार, तेच राहणार. जे पहिल्यांदा क्षेत्र आहे तेच. ह्या द्रव्य तर बदलणार. द्रव्य काय बदलणार, त्याला पहिलं जे भेद आहे त्याला आपण ध्रुवारानं भागणार. ध्रुवारानं भागणार, ते बदलणार. तिसऱ्याला पुन्हा याला ध्रुवारानं भागणार. आपण जे संदृष्टी दिली होती ना ती संदृष्टी मी थोडक्यात वर्गना आणि ध्रुवारानं वेळेला हा द्रव्याचा भेद झाला. दुसऱ्यांदा द्रव्याचा भेद किती वेळेला पुन्हा ध्रुवारानं भागला आपण, तर 5 वेळा राहिले. परंतु क्षेत्र मात्र काय होणार, इथं किती आहे, घनांगुल भागिले पल्ल्याचा असंख्यात्वा भाग आहे. तर हेच क्षेत्र इथं राहणार समान सेम. तिसऱ्या वेळेला पण द्रव्य बदलणार, 4 वेळेला आपण गुणकार घेणार, परंतु क्षेत्र तेच राहणार. इथं पुन्हा क्षेत्र द्रव्य बदलणार, परंतु क्षेत्र जे पहिल्यांदा आहे हेच राहणार. इथं पण, इथं पण, इथं पण. आणि मग इथं गेल्यानंतर समजा आता मांडला आपण 4 म्हणून, तसं वास्तविक गणित असंख्यात भेद होणार. अंगुलाचा असंख्यात्व भाग जेवढे तेवढे असंख्यात भेद होणार. मग इथं ह्या क्षेत्रामध्ये एक प्रदेश वाढणार. फक्त 5 मानले आपण, म्हणजे हे अंगुलाचा असंख्यात्व भागायचं समजा 4. इथं 4. ये तो वास्तव में परमाणु ही है सारे। हाँ, परमाणु ही है, स्कंद है। स्कंद है। और इतने स्कंद बढ़ने पर भी वहाँ क्षेत्र में परिवर्तन नहीं आएगा। हाँ। जब इतने बढ़ेंगे तभी एक प्रदेश क्षेत्र का बढ़ेगा। क्षेत्र का बढ़ेगा, मतलब जो देशावधि ज्ञानी इतने द्रव्य को जान रहा है वो क्षेत्र इतने को ही जान रहा है। फिर जब ये इस द्रव्य को जानेगा तब यहाँ पर एक प्रदेश उसके क्षेत्र में बढ़ेगा, एक प्रदेश बढ़ेगा खाली। क्षेत्र बहुत सूक्ष्म है, सबसे ज्यादा सूक्ष्मता क्षेत्र में है। सबसे ज्यादा सूक्ष्मता क्षेत्र में है। घनांगुलाचा सूच्यंगुलाचा असंख्यात्व भाग, हे सूच्यंगुल आहे समजा, त्याचा असंख्यात्व भाग एवढ्यामध्ये असंख्यात कल्पकाळाचे समय होते. म्हणजे एवढे प्रदेश आहेत त्याच्यामध्ये एवढ्या भागामध्ये एक आपण 8 एव प्रमाण एक लांब लाईन घेतली, ह्याचा असंख्यात तुकडे करा आणि तो एक असंख्यात्व भाग, तो सुद्धा किती त्याच्यामध्ये प्रदेश आहेत, तर असंख्यात कल्पकाळाचे जेवढे समय आहेत तेवढे प्रदेश आहेत तेवढ्यामध्ये. सूच्यंगुलाच्या असंख्याताव्या भागामध्ये असंख्यात कल्पकाळ होतात. एका सूच्यंगुलाच्या एक भाग असंख्याताव्या भागामध्ये म्हणजे असंख्यात कल्पकाळाचे जेवढे समय आहेत तेवढ्या भागामध्ये प्रदेश आहेत. आता जात होतो असंख्यात कल्पकाळाचे समय तेवढे एका सूच्यंगुलाच्या असंख्याताव्या भागामध्ये. तर सूच्यंगुल कधी येतो, पल्ल्याचं जे प्रमाण आहे त्याला पल्ल्याचे जेवढे अर्धच्छेद आहेत तेवढ्या वेळ ठेवायचं आणि परस्पर गुणाकार करायचा, त्यावेळेला एक सूच्यंगुल बनतो. पल्ले के बराबर, पल्ले के अर्धच्छेद रखने के लिए, हाँ, पल्ले को कितने बार रखना, पल्ले के अर्धच्छेद बराबर, पल्ले के अर्धच्छेद प्रमाण, पल्ले का घातांक छेद, हाँ
मतलब इतने अर्धच्छेद का जितना प्रमाण है उतनी बार अपन पल्ले का गुणाकार करेंगे तब सूचन आएगा। तब सुचंगुल आएगा। गुड। पल्ल्याच्या पल्ल्याचे अर्धच्छेद. पल्ल्याचे जेवढे अर्धच्छेद आहे तेवढ्या वेळेला आपण पल्ले ठेवला आणि परस्पर गुणाकार केला त्यावेळेला सुचंगुल उत्पन्न होते. म्हणजे हे किती वेळेला हे असंख्यात वेळेला आहे ना, हे पल्ले असंख्यात वेळेला आहे. अर्धच्छेद. मग ह्या दोन्हीचा एवढा गुणकार केला तर तिथे असंख्यात पल्ले झाले. असंख्यात पल्ले झाले ना, कारण पल्ले प्रमाण पल्ले झाले ना. पल्ले संख्या। हाँ पल्ले भी असंख्यात है, पल्ले बनेगा पल्ले मतलब असंख्यात पल्ले हो गए। और एक कल्पकाल के समय कितना है? संख्यात पल्ले है। संख्यात एक कल्पकाल में संख्यात पल्ले है, संख्यात पल्ले। तो इन दो के गुणकार में असंख्यात कल्पकाल हो गए। ये दो का गुणकार करेंगे तभी असंख्यात कल्पकाल हो गए। 20 कोडाकोडी सागर, तो सागर सागर तो बहुत बड़ा पल्ले से। पल्ले से सागर का बड़ा 10 कोडाकोडी पल्ले बराबर एक सागर है। 10 कोडाकोडी सागर बराबर एक पल्ले। हाँ। नहीं 10 कोडाकोडी पल्ल्याचा पल्ले बराबर एक सागर। तो संख्यात पल्ले मतलब ही एक सागर हो गए ना। हाँ। और ये कितना है अपना 20 कोडाकोडी सागर है। तो उसमें पल्ले कितने होंगे? 200 कोडाकोडी पल्ले हो गए। एक कल्पकाल में पल्ले कितने हो गए? 20 कोड। अब दूसरी जगह गए अपन। 10 कोडाकोडी सागर का क्या होता है? एक कल्पकाल। 10 कोडाकोडी सागर उत्सर्पिणी और 10 कोडाकोडी सागर उत्सर्पिणी। 20 कोडाकोडी सागराचा एक कल्पकाल। एक बराबर एक कल्पकाल। 20 ही लिखा समझा रही 10 + 10 उत्सर्ग। अब इसमें पल्ले कितने हो गए? हाँ। इसको 10 कोडाकोडी से गुना करो, क्योंकि 10 कोडाकोडी पल्ले बराबर एक सागर होता है। 10 कोडाकोडी पल्ले बराबर एक सागर। ठीक है। हाँ? तो 10 कोडाकोडी 20 कोडाकोडी कोडी म्हणजे गुणिले 14 20 कोडाकोडी बरोबर 10 कोडाकोडी, तो इतने पल्ले हो जाएंगे। 200 कोडाकोडी कोडाकोडी। तो 200 कोडाकोडी कोडाकोडी मतलब संख्यात ही हो गए क्या नहीं पल्ले? एक कल्पकाल में पल्ले संख्यात ही हो गए। एक सागर में एक कल्पकाल में एक सागर में 10 कोडाकोडी पल्ले होते हैं। एका तो कल्पकाल 20 कोडाकोडी को बंदे 10 कोडाकोडी से गुना किया तो कितना हो गया? 200 कोडाकोडी कोडाकोडी 4 बार हो गया। तो ये संख्या थी हो गई ना आखिर में पल्य। और यहाँ पर ये 2 का गुणकार उनका संख्यात पल्य होती है। तो इतने ही गुणकार में आपके यहाँ संख्यात कल्पकाल होते हैं। तो अभी इतने गुणकार बाकी है असंख्यात। तो सूचकांक के असंख्यातवें भाग में असंख्यात कल्पकाल कैसे होते हैं? इसके भावभाषण ऐसा होता है। हाँ? अनंत कहाँ से? ये तो असंख्यात है। असंख्यात है। वो तो वर्ग संवर्ग बहुत। हाँ। चलो आप दूसरी जगह गए, कहना क्या था वो अलग था। तो अपन क्या कह रहे थे कि जो क्षेत्र विकल्प है उससे अंगुल के असंख्या पे भाग गुणे करो तो उतने द्रव्य विकल्प है, क्योंकि सूच्यंगुल के असंख्या पे भाग द्रव्य विकल्प होने के बाद क्षेत्र में एक प्रदेश बढ़ता है। तो क्षेत्र के जितने होंगे समझो, इसमें समझो कितने हो गए? 16 हो गए। तो इसमें कितने हो जाएंगे? क्षेत्र विकल्प 4 ही हो जाएंगे। तो 4 को 4 से गुना करो तो इसके 16 हो जाएंगे। क्षेत्र विकल्प 5वें में बढ़ेगा, फिर 9वें में बढ़ेगा, फिर 13वें में बढ़ेगा। ऐसे क्षेत्र बढ़ेगा, फिर 17वें में तुम्हें बढ़ाना पड़ेगा। ये छोड़ा तो वो 17 हो जाएंगे। तो ऐसे क्षेत्र विकल्प से सूचकांक के असंख्या पे भाग गुणे द्रव्य विकल्प है, और उस द्रव्य विकल्प में 2 कम करके उतनी बार भरवार को रखते हैं तो कर्मांग गणना का गुणकार आता है। तो यहाँ पर क्षेत्र के विकल्प कितने उसके लिए बताया था कि उत्कृष्ट क्षेत्र में से जघन्य क्षेत्र कम करो और उसमें जो शेष रहेगा उसमें एक अधिक करो तो क्षेत्र विकल्प आते हैं। तो उत्कृष्ट क्षेत्र कितना है देशावधि का अभी पता नहीं ना। अच्छा हमने बता दिया तो आपको पता होगा, लेकिन अभी गाथा में आचार्य ने नहीं बताया था तो वो यहाँ पर बता दिया। 391 नंबर की गाथा है।
90 झाली ना 390 हुई थी कल अंगल असंख्य गुणिदा हेतव्य पाव दव भेदा अंगुल के असंख्यात भागों क्षेत्र विकल्प ही द्रव्य के भेद होते हैं। ये बताया था क्षेत्र विकल्प कितने हैं तर जगण्याला उत्कृष्टातून कमी करायचं आणि शिल्लक राहायला तेवढे क्षेत्र विकल्प एक अधिक करायचं ते सांगितलं तिथं एवढे क्षेत्र विकल्प आहे। मग उत्कृष्ट क्षेत्र किती आहे आणि जगण्यात क्षेत्र किती आहे त्याचं प्रमाण इथं सांगतात पुढे अंगुल असंख्य भागम अवरम उक्कसयम हवे लोगो इति वक्कण गुणगारो असंख्य दुहार संवर्गो अंगुल असंख्य भागम अवरम उक्कसयम हवे लोगो इति वक्कण गुणगारो असंख्य दुहार संवर्गो। अंगुलाचा असंख्यातावा भाग काय आहे जगन क्षेत्र अवधी ज्ञानाचं जगन क्षेत्र किती गणांगुलाचा असंख्यातावा भाग आणि उत्कृष्ट क्षेत्र काय सांगितलं होतं लोक पूर्ण लोकातलं जाणते उक्कसयम हवे लोक उत्कृष्ट क्षेत्र लोक आहे। अशा प्रकारे वर्गणाचा गुणकार म्हणजे कारमान वर्गणेचा गुणकार असंख्यात ध्रुवहाराचा परस्पर गुणाकार तर देशावधी ज्ञानाचे भेद किती झाले असंख्यात झाले ना आता सांगितलं ना क्षेत्र विकल्प किती लोकातून लोक वजा अंगुलाचा असंख्यातावा भाग घनांगुलाचा असंख्यातावा भाग त्याला आपण वजा केलं लोकातून ह्या घनांगुलाचा असंख्यातावा भाग वजा केला आणि ह्याला पुन्हा अंगुलाच्या असंख्याताव्या भागाने एकाधिक करायचं याच्यामध्ये आणि ह्याला पुन्हा अंगुलाच्या असंख्याताव्या भागानं गुणायचं आहे। हे दोन म्हणजे अंगुल सूचंगुल आहे आणि त्याचा असंख्यातावा भाग तर द्रव्य विकल्प काढणे हे क्षेत्र विकल्प झाले। लोकातून आपण गणांगुलाचा असंख्यातावा भाग वजा केला तर काय झाले क्षेत्र त्याच्यामध्ये अधिक एक केला लोक वजा घनांगुल भागिले पल्ल्याचा असंख्यातावा भाग या असंख्याताचं प्रमाण पल्ल्याचा असंख्यातावा भाग आहे आणि याच्यामध्ये एक अधिक केलं हे क्षेत्र विकल्प झाले आणि याला पुन्हा सूच्यंकुलाच्या असंख्याताव्या भागानं गुणलं तर काय झाले द्रव्य विकल्प झाले आणि आतून दोन कमी करायचं फक्त याच्यातून आणि तेवढ्या वेळेला ह्या ध्रुवार ठेवायचा ध्रुवहार गुणिले ध्रुवहार गुणिले ध्रुवहार गुणिले ध्रुवहार याला म्हणतात संवर्ग परस्पर गुणकार करणे तर असंख्यात होणार नाही ही संख्या हे असंख्याताचं प्रमाण आहे ना असंख्यात लोक झाले म्हणून थोडक्यात लोकातून फक्त घनांगुलाचा असंख्यातावा भाग कमी करायचा आहे पुन्हा सूच्यंकुलाच्या असंख्याताव्या भागानं गुणायचं आहे जे असंख्यात लोक झाले तर तेवढे भेद आहेत आणि तेवढ्या वेळा ध्रुवार ठेवून परस्पर गुणाकार करायचा तर तो कारमान वर्गणेच्या गुणकाराचं प्रमाण येतं म्हणजे ज्या गुणकाराला गुणला असता जगाने देशावधी ज्ञानाचा विषय लोक एवढे देशावधी ज्ञानाचे भेद झाले आणि त्यातनं फक्त दोन कमी करायचं आणि तेवढ्या वेळा ध्रुवार ठेवून परस्पर गुणाकार केला तर काय त्या कारमान वर्गणेचा गुणकार येतो गुणकार आणि ह्याचा पण म्हणजे ह्यातला एकच आहे ना हा ध्रुवाराचं प्रमाण एकच आहे हे ठेवलं की जेव्हा आपण असंख्याताव्याचा परस्पर गुणाकार केलाय तेवढा कारमान वर्गणेचा गुणकार आहे आणि त्यातलं एकच ही राशी ध्रुवहाराचं प्रमाण आहे म्हणून ध्रुवहार हा कारमान वर्गणेच्या गुणकाराचा अनंतावा भाग आहे कारमान गुणकाराचा अनंतावा भाग आहे हे सिद्ध होते जगन द्रव्य ये परस्पर गुणाकार करेंगे तो जगन द्रव्य है और इसको कम करते तो नहीं हमको फिर वो उत्कृष्ट यानी कारमान वर्गना दूसरे स्थान पर है द्विचरम विकल्प पर है दूसरी है दूसरी है और उतने जितने भेद हो उतने बार ध्रुवार का गुणकार नीचे करते गए तो यहाँ पर इतने बार ध्रुवार का गुणकार हो गया तो उसको कहा कारमान वर्गना का गुणकार
कारमान वर्गणा को इतने ध्रुवार से गुना करेंगे तो पहला द्रव्य आएगा, जगह द्रव्य। उतने मोटे द्रव्य को जानते और सबसे यहाँ ज्यादा पर 3 बातें सिद्ध कर रहे इतना आप जानो, ध्रुवहार, कारमान वर्गणा, गुणकार, और अब आगे कारमान वर्गणा सिद्ध करेंगे। और तीनों का भी प्रमाण सिद्ध राशि का अनंतवा भागी है। हाँ लेकिन इन तीनों में क्या अंतर है बता रहे, ध्रुवार सबसे छोटा होगा, मतलब तीनों भी सिद्ध राशि का अनंतवा भाग है। लेकिन इस कारमान वर्गणा गुणकार से भी कारमान वर्गणा जो है उसका प्रमाण, और उससे भी ये जो ध्रुव राशि है, ध्रुवार है, उसका प्रमाण या अनंतवा भाग है, ये बता रहे। कारमान वर्गणा का भी अनंतवा भाग है, कारमान वर्गणा का भी गुणकार का भी अनंतवा भाग है। अब आगे वो बात चलेगी कारमान वर्गणा की। कारमान वर्गणा गुणन, कारमान वर्गणा का गुणकार, गुणकार। तिसरी बात। हाँ आणि ध्रुवार, ध्रुव हे तीनों को सिद्ध कर रहे, ध्रुव त्या तिघांना सिद्ध करायला येतात इथं। ध्रुव हा सगळ्यात छोटा, हाँ त्याच्यापेक्षा कारमान वर्गणाचा मोठा। हाँ कारमान वर्गणाचा गुणकार मोठा आणि कारमान वर्गणाच्या गुणकारापेक्षा सुद्धा कारमान वर्गणा मोठी। आता ते सांगतात पुढे। आता सांगणार हाँ ध्रुव हा छोटा आणि कारमान वर्गणाचा गुणकार मोठा, कारण का ध्रुवहार असंख्यात वेळा ठेवून परस्पर गुणाकार केल्यावर मग कारमान वर्गणाचा गुणकार येतो। मग त्याच्यापेक्षा एक ध्रुवहाराचा एकच गुणकारातला एकच संख्या आपण घेतली तर ती छोटी होणारच की, अनंतवा भाग येणारच तो। आणि कारमान वर्गणा त्याच्याहून मोठी। आता ते सांगतात सिद्ध करतात। तीन सांगितले। आता सांगतात पुढे आपण मग ते झाल्यावर बघू, म्हणजे मग सगळ्या जेवढी घेणार नाही। असं नोट्स मध्ये असं करते सिद्ध राशि का अंक भाग घेतात मी जो अधिक परमावधी विदुर्भेद ध्रुवार। आता ते पुढचं ते सांग, कारमान वर्गणाचं चालू आहे। आता पुढे सांगतात ते कारमान वर्गणाचा गुणकार कसा आहे तो ते सांगितलं की देशावधीच्या भेदातून 2 कमी करून तेवढ्या वेळा ध्रुवहार ठेवून परस्पर गुणाकार केल्यावर कारमान वर्गणाचा गुणकार येतो। आता कारमान वर्गणा कशी येते तर ते सांगतात पुढे। 392 नंबरची गात आहे, एवढ्याने 392। ही कर्म हुई वगण राशि प्रमाणम वक्कन राशि प्रमाणम सिद्धानंतिम प्रमाण वेत्तंपि सिद्धानंतिम प्रमाणमेत्तंपि दुगसह्य परम भेद दुःखसह्य परम भेद भेदप मानवहाराण संवग्गो मानवहाराण संवग्गो वक्कन राशि प्रमाणम सिद्धानंतिम प्रमाणमेत्तंपि दुःखसह्य परम भेदप मानवहाराण संवग्गो। आता वर्गणा राशीचं प्रमाण सांगतात। वर्गणा राशी म्हणजे कारमान वर्गणा, त्याचं पण प्रमाण किती आहे, त्याचं पण प्रमाण सिद्ध राशीचा अनंतवा भागच आहे। तिन्ही पण सिद्ध राशीचा अनंतवा भागच आहे। काय ध्रुवहार, कारमान गुणकार आणि कारमान वर्गणा, ती सुद्धा सिद्ध राशीचा अनंतवा भाग आहे। परंतु ती किती आहे कारमान वर्गणा, त्याचं प्रमाण काय आहे तर जेवढे परमावधी ज्ञानाचे भेद आहेत त्याच्यामध्ये 2 अधिक करायचे आणि त्याला तेवढ्या वेळा ध्रुवहार ठेवून परस्पर गुणाकार केल्यावर कारमान वर्गणा येते। परमावधी म्हटलं आपण आता, देशावधीचं संपलं नाही म्हणजे तेच प्रमाण सांगतायत। आता बघा ठेव लिहिल्यावर लगेच कळते। देशावधीचं प्रमाण सांगितलं सर्व लोक। आता समजा आपण परमावधीचे जेवढे भेद आहेत, एक 6 भेद घेऊया आपण। 1 2 3 4 5 आणि 6 आणि इथं शेवटी फक्त एक ध्रुवार राहतो। परमावधीच्या शेवटच्या भेदाचा विषय काय आहे, ध्रुवाराचं प्रमाण आहे। आणि ह्या ध्रुवारानं भागलं की एक परमाणु सर्वावधी ज्ञानाचा विषय येतो पुढे। परमावधी झाल्यावर पुढे सर्वावधी येणार ना, सर्वावधीचा एकच विकल्प आहे। मग शेवटी परमावधी ज्ञानाचा जो शेवटचा भेद आहे त्या ज्ञानाचा विषय द्रव्य विषय किती आहे तर एक ध्रुवाराचं जेवढं प्रमाण आहे
तेवढं आहे. ध्रुवाराचं प्रमाण आता सांगितलं ना, सिद्धराशीचा आनंद व्हावा, मनोत्रय वर्गणाचे विकल्प जेवढे त्याचा आनंद व्हावा, हे ध्रुवाराचं प्रमाण आहे. मग आता इथं खाली लिहिते, म्हणजे लक्षात येते तुम्हाला 7. हे खाली देशावधीचे भेद आहेत असं आपण मांडतो आहे ते असंख्य लोक प्रमाण मांडतात. इथं आलंय कारमान वर्गणा विषय, म्हणून इथं जे भेद येईल त्याला कारमान वर्गणेला किती वेळा ध्रुवार ठेवायचा, तर 2 कमी देशावधीचे जेवढे भेद आहेत म्हणून तेवढं आपण 6 वेळा केलं, त्याला आपण मानले म्हणून तेवढ्या वेळेला. तर हा कारमण वगैरेचा गुणकार आला कसा, 2 कमी करून तेवढ्या वेळा ध्रुवार ठेवून परस्पर गुणल्यावर आला. आता ही कारमान वर्गणा कशी येते, तर आता इथं बघा कारमान वर्गणा कुठे आहे, देशावधीच्या द्विचरण विकल्पामध्ये, आणि ध्रुवहार कुठे आहे, इथं शेवटच्या भेदामध्ये. म्हणजे आपण कारमान वर्गणेला ध्रुवारांना भागलं की हा भेद येणार, पुन्हा त्याला ध्रुवारांना भागलं की हा भेद येणार, पुन्हा ध्रुवारांना भागलं की दुसरा येणार, पुन्हा त्याला ध्रुवारांना भागलं की तिसरा येणार. असं ध्रुवारांना भागत गेलो आणि आता शेवटी शिल्लक काय राहिले, फक्त ध्रुवहार शिल्लक राहिला. जसं आपण इथं म्हणलं 128 केलं होतं ना आपण इथं, 108व्या भेदामध्ये 256 256 आलं, 256 ला 2 भागलं तर काय येणार 128. आता इथं पहिल्या भेदामध्ये काय येणार, पुन्हा 2 भागले की 64, पुन्हा 2 भागले की काय येणार इथं 32, पुन्हा 2 भागले की 16, पुन्हा त्याला 2 भागले की 8, पुन्हा त्याला वगैरे 4, 2 भागले की 2. हे ध्रुवार आला शेवटी. मग आता इथं किती वेळेला आपण ध्रुवहार ठेवून परस्पर गुणाकार केल्यावर कारमान वर्गणा येणार, ह्या कारमान वर्गणेचं प्रमाण काढायचं. आता इथं पहिला गुणकाराचं प्रमाण काढलं होतं, आता ही कारमान वर्गणा किती वेळा आपण ध्रुवहार ठेवून परस्पर गुणाकार केल्यावर येणार, तर हे परमावधीचे जेवढे भेद आहेत तेवढा, आणि हे 2. तर इकडनं पुढे जाणार आपण, ध्रुवारला पुन्हा एकदा गुणलं की हे येणार, त्याला अनेकदा ध्रुवारला गुणलं की हे भेद येणार, पुन्हा ध्रुवारला गुणलं की हा भेद येणार, पुन्हा एकदा गुणलं की हा, त्याला ध्रुवारने गुणलं की हा, पुन्हा ध्रुवारने गुणलं की हा, आणि पुन्हा ध्रुवारने गुणलं की हा. तर ध्रुवारला किती वेळा गुणला आपण, तर 2 अधिक परमावधीचे जेवढे भेद आहेत तेवढे वेळा ध्रुवहार ठेवून परस्पर गुणाकार केला. तर इथे किती झाले, हे 6 आणि 2 8, तर 8 वेळा 2 परस्पर गुणाकार केला आपण. नाही, 2 4 4 2 8 8 2 16 16 32 32 34 2 128 आणि 128 आणि 256 आले ना कारमान वर्गणा. हा कारमान वर्गणा. म्हणून कारमान वर्गणाचं प्रमाण काढण्यासाठी ध्रुवहाराला किती वेळा ठेवावा लागला, आपण किती वेळा ठेवून परस्पर गुणाकार केला, तर जेवढे परमावधीचे भेद आहेत त्याच्यामध्ये 2 अधिक करायचे, आणि तेवढ्या वेळा ध्रुवहार ठेवून परस्पर गुणाकार केला की कारमान वर्गणा येते. हा 4 + 2 8 वेळा ठेवले, आणि 2 कमी देशावधीचे भेद तेवढ्या वेळा ध्रुवहार ठेवून परस्पर गुणाकार केला की तो कारमान वर्गणेचा गुणकार आहे. आणि ध्रुवहार तर त्यातलं एकच आहे, ते सिद्ध झाले. कारमान वर्गणेचा गुणकार आणि ध्रुवहार हे 3 सिद्ध करावे. आता इथं मला परमावधीचे भेद किती ते माहित पाहिजे. परमावधीचे जेवढे भेद आहेत त्याच्यामध्ये 2 अधिक करून तेवढा आपण ध्रुवहार ठेवून परस्पर गुणाकार केल्यावर कारमान वर्गणा येते. मग परमावधीचे भेद किती आहेत, तर त्याचं प्रमाण सांगतात पुढच्या गाथेमध्ये सांगते. ही गाथा सोपी आहे की वर्गणा राशीचं प्रमाण, ते कारमान वर्गणा राशीचं प्रमाण, ते पण सिद्धांचा अनंतवा भाग प्रमाण आहे. आणि त्याचं प्रमाण कसं येतं कारमान वर्गणेचं, तर 2 संहित परमभेद परमावधीचे भेद तेवढे प्रमाण अवहारानं म्हणजे त्या ध्रुवहारांचा संवर्ग म्हणजे परस्पर गुणाकार केल्यावर येतं. 2 वेळा आपण 8 वेळा ठेवून परस्पर गुणाकार केला कारमान वर्गणा. आता हे जे भेद किती आहेत ते सांगतात पुढं, परमावधीचे भेद, हे परमावधीचे भेद किती आहेत ते सांगतात.
परमावहिस्सभेदा परमावहिस्सभेदा सगोगाहणवियप्पहदतेवु सगओगाहनवियप्पहदतेवु इति दुवहारं वग्गण इति दुहारं वक्कण गुणगारं वग्गणं जाने गुणगारं वक्कणं जाने परमावहिस्सभेदा सगओगाहनवियप्पहदतेवु इति दुहारं वक्कण गुणगारं वक्कणं जाने. ते जे भेद किती आहे ते सांगतात. तेज काय म्हणजे अग्नी काय, जीवांची जेवढी संख्या आहे त्याला त्याच्या अवगाहनाच्या भेदाने गुणायचं. तेजस काय जीवों की संख्या, उसको तेजस काय जीवों की जो अवगाहना के भेद आहे. जे आपण जीव समासामध्ये अवगाहना शिकलो तर त्याच्यामध्ये पहिली सगळ्यात अवगाहना कुणाची सांगितली होती? सूक्ष्मने गोदावले पदार्थाची. दुसरी सांगितली होती वायुकायिक जीवाची. मग तिसरी अग्निकायिक जीवाची. चौथी आहे वायू जलकायिक जीवाची. मग पृथ्वीकायिक. अशी कोणी चौसाच्या अवगाहना सांगितल्या ना. आणि पुन्हा ते जगन्य इथून सुरू झालं दुसरं तिसऱ्यापासून अग्निकायिक जीवाचं. आणि उत्कृष्ट त्याचं कुठं येईल तिथं पर्याप्त तेजस काही पर्याप्ताची उत्कृष्ट अवगाहना जी ना ते नहीं वो ज्यादा पे जाएंगे इसमें लास्ट में 3-4 छोड़ दो वापराएंगे एक जो ऊपर नीचे और नीचे करेंगे ना और लास्ट में जो आएंगे यहाँ पर यहाँ पर ये चौसष्ट अवगाहना क्षेत्रामध्ये तेजस काही उत्कृष्ट अवगाहना ते घनाकुलाचा असंख्यात्व आहे जे आपण काढलं होतं ना. ते सगळ्यात जगाने किती येणार तर सूक्ष्म निगोदानंतर तिसरे अवगाहन येते. उत्कृष्ट अवगाहन येते की हे आपल्या पहिलं पुस्तक नाही आहे, दुसरं पुस्तक आहे त्यामुळे ते नाही. ठीक आहे, जे काही ते घनाकुलाचा असंख्यात्व भागच आहे. सूक्ष्म तेजस काही उत्कृष्ट अवगाहना किती आहे ती घनाकुलाचा असंख्यात्व भागच आहे. जगन्य अवगाहना ती पण घनाकुलाचा असंख्यात्व अवगाहना आहे. परंतु जगण्यापेक्षा उत्कृष्ट जे आहे ते असंख्यात पट आहे. तर जगन्य घनाकुल भागिले पल्ल्याचा असंख्यात्व भाग आणि उत्कृष्ट जे आहे ते घनाकुल भागिले पल्ल्याचा असंख्यात्व भाग गुणिले असंख्यात. असंख्यात पट आहे ना. जगन्य अवगाहनेपेक्षा उत्कृष्ट अवगाहना असंख्यात गुणित आहे. तर किती वेळा आपण असंख्यात पट करत गेलो. आवडीचा असंख्यात्व भाग गुणित पल्ल्याचा असंख्यात्व भाग गुणित आपण तेवढ्या वेळा करत गेलो त्याला ती आलेली होती. तिथं 51 नंबरची वर येते ना. त्याच्या अगोदरच्या 3 खालून तिसऱ्या पादर तेजस काही पर्याप्तचे अवगाहन. तर हे असंख्यात पट आहे लक्षात घ्या. मग ह्या 45 नंबरवर आले बादल वायूचे आहे का बादल तेजस आहे. 45व्या स्थानावर आले. म्हणजे एवढ्याला असंख्यात पट होत गेलेले आहे. तिथे 16 वेळा इथं 15 वेळा झाले आणि इथं हे 5 15 आणि 5 20 नंतर हे 6 भेद 20 आणि 26 वेळेला असंख्यात पट होत गेलेले. जगण्यापेक्षा उत्कृष्ट अवगाहना आणि परत अधिक आहे खालचं अधिकाचे पण. तर हे उत्कृष्ट अवगाहन आहे. उत्कृष्ट अवगाहनेतून हे असंख्यात पट जगन अवगाहना वजा करायची. आता याच्यातून हे वजा केलं तर काय येणार? समान संख्या काढली आपण आणि ह्या असंख्यातावर एकाधिक करणार. त्या दोन्हीमध्ये ही समान संख्या आली ना. घनांकुल भागिले पल्ल्याचा असंख्यात आणि हा असंख्यात गुण करायला तिथं ह्याचा एक असंख्यात गुणकार कमी करायचा. असंख्यात वजा एक गुणकार आणि याच्यामध्ये एकाधिक करायचं मिळवायचं म्हणजे अवगाहनाचे भेद झाले सगळे.
हे तेजस्कैक जीवांच्या अवघाण्याचे भेद. गणांकुल भागिले पल्ल्याचा संख्यात्व भागुनिले असंख्यात आहे पुन्हा. आणि हे अवघाण्याच्या भेदाला तेजस्कैक राशी ते सांगत होते. तेजस्कैक राशी जे जीवांची संख्या सगळ्यात छोटी आहे ना. गुणिले त्याचेच अवघाण्याचे भेद. एवढे परमावधीचे भेद आहेत. परमावधी ज्ञानाचे भेद किती आहेत? तेजस्कैक राशीला त्याच्या अवघाण्याच्या भेदाने गुणायचं तेवढे येतात. मग तेजस्कैक राशी किती आहे? असंख्यात लोक प्रमाण आहे. एक दोन आहेत. छोटी आहे ना. असंख्यात लोक. मोठी हा. परंतु सगळ्या जीवापेक्षा तेजस्कैक राशीची संख्या कमी आहे. त्याच्यातली पर्याप्त संख्या तर खूप कमी आहे. तेजस्कैक राशीची पर्याप्तची संख्या फक्त घडावलीचा पण असंख्यात्व भाग आहे. तेजस्कैक पर्याप्त तेजस्कैक. आणि ह्याला काय करायचं? अवघाण्याच्या भेदाने गुणायचं. म्हणजे गणांकुल भागिले पल्ल्याचा असंख्यात्व भाग गुणिले असंख्यात कमी आणि अधिक त्याला परस्पर गुणतात. तर एवढे परमावधीचे भेद आहेत. देशावधीच्या पेक्षा जास्त आहेत. इतर असंख्यात लोक आहेत. आणि त्याला पुन्हा गणांकुलाच्या पल्ल्याच्या असंख्यात्व भागानं आणि असंख्यातानं गुणले म्हणजे परमावधीचे ज्ञान देशावधीपेक्षा सुद्धा जास्त आहेत. देशावधीचे असंख्य लोकातून आपण गणांकुलाचा संख्यात्व भाग कमी केला आणि त्याला सूचमुलाच्या संख्यात्व भागाने गुणलं. एवढे भेद देशावधीचे. आता इथं असंख्यात लोक त्याला पुन्हा गणांकुलाचा पल्ल्याच्या संख्यात्व भागाने गुणले म्हणजे देशावधीपेक्षा जास्त भेद आहेत परमावधीचे. आणि ह्याच्यामध्ये अधिक 2 करायचे आणि एवढ्या वेळा ध्रुवार ठेवून परस्पर गुणाकार करायचा. तरी एक कारमाळ वगैरे पण किती मोठी आहे. कारमाळ वगैरेमध्ये अनंत कर्म परमाणू आहेत. परमाणूंची संख्या किती आहे? अनंत आहे. तर एवढ्या वेळेला तो ध्रुवहार ठेवून परस्पर गुणाकार केल्यानंतर काय येते? बरोबर कारमाण वर्गणा येते. म्हणजे थोडक्यात आता आपण जे काढलं होतं ते 8 वेळा ध्रुवहार ठेवून परस्पर गुणाकार केला तर कारमाण वर्गणा आली. 6 वेळेला ध्रुवांतून गुणाकार केला त्यावेळेला कारमाण वर्गणेचा गुणकार आला. आणि त्यातला एक ध्रुवांचा येतो एकच प्रमाण झाला. आता 3 सिद्ध झाले सांगतात आचार्य इथं. इति ध्रुवहारम वग्गण गुणगारम वग्गणम जामी. अशा प्रकारे ध्रुवहार कुठं आहे? इथं शेवटी. कारमाण वर्गणा कुठं आहे? इथं आहे. आणि वर्गुणकार कुठं आहे? इथं पहिली. ते जे गुणकार केले तर हे तिन्ही गोष्टी सिद्ध राशीचा आनंदवा भाग आहे. ध्रुवहार सगळ्यात छोटा, त्याच्यापेक्षा कारमाण वर्गणेचा गुणकार मोठा आहे, त्याच्यापेक्षा कारमाण वर्गणा मोठी गुणकारापेक्षा. एवढे छोटे एक्सेप्ट राहिला. हा बाकी त्या गुणकारापेक्षा पण कारमाण वर्गणा मोठी आहे. कारमल वर्गणा सगळ्यात मोठी. हा नंतर कारमल वर्गणेचा गुणकार त्याच्यापेक्षा छोटा, त्याच्यापेक्षा ध्रुवहार त्याचा आनंदवा भाग. हे तिन्ही पण सिद्ध राशीचा आनंदवा भाग आहे, परंतु ध्रुवार्थ त्याच्यापेक्षा आनंदवा भाग. अशा प्रकारे हे सिद्ध झालं जाणे असं एवढं जाणत होते. आता याच्या पुढचं प्रकार सगळं सोपं आहे. म्हणजे आता जास्त अवघड नाही. आता याच्यामध्ये परत ध्रुवार भाग केलं की दुसरा भेद येतो, तिसरा भेद येतो असं सांगते. परमावधीचे भेद नंतर मग कुठल्यापर्यंत कोण कोण विषय द्रव्य क्षेत्र कालभाव हे 4 विषय सांगतील पुढच्या मध्ये सुद्धा येणार नाही. हा सर्व मुलीचे येत होतं. हा जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी ज्ञानदर्शन संपन्न आहे. तपोतील न्याय स्वरूपच आहे. हा मी सहज ज्ञान स्वरूप आहे. मी अवधी ज्ञान, मनमती ज्ञान, श्रुत ज्ञान, अवधी ज्ञान स्वरूप आहे. हे सर्व क्षावक्षमी ज्ञानाचे भेद आहे. हे माझे स्वरूप नाही. मी सहज ज्ञान पिंड आहे.
विज्ञान घन स्वरूप सहज ज्ञान स्वरूप निर्मम स्वरूप एकत्व विभक्त स्वरूप नमो हरिहन्ताणं नमो सिद्धाणं